कुंभमेळ्याच्या कामांमुळे अनेक रस्ते खराब झालेत. अनेक ठिकाणी रस्ते निसरडे झालेत. वाहनधारकांना खड्ड्यांमधून वाट काढावी लागते. नाशिकच्या वडाळा नाका येथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचं संपूर्ण नाशिक शहरामध्ये काम सुरू आहे. मात्र या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर फक्त पक्का मुरुम टाकला. यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते रस्ते जे आहे ते निसरडे झालेले आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे आणि वाहन चालकांना या खड्ड्यांमधून जी आहे ती वाट काढावी लागते. आपण या ठिकाणी जर बघितलं तर नाशिकच्या वडाळा रोड परिसरामध्ये अशा पद्धतीचे हे खड्डे जे आहे ते खरतर पडलेले आहे. यामुळे खरतर वाहनधारकांना मोठ्या कसरतीने या खड्ड्यांवरून मार्ग काढावा लागतोय. एकूणच हे रस्ते जे आहे ते दुरुस्त करण्याची जी मागणी आहे ती खरं तर वाहन चालकांकडनं करण्यात येत आहे. कारण या खड्ड्यांमुळे गेले महिन्याभरापासून हा रस्ता असाच असल्याने यामुळे गाडीच्या मेंटेनन्सचं देखील काम निघते आहे. आणि दुसरीकडे जर बघितलं तर या खड्ड्यामुळे खरं तर रस्त्यावर जी आहे ती प्रचंड धूळ उडते. यामुळे आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी या खड्ड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जी आहे ती वाहन चालकांकडनं होताना दिसते. हा एकच रस्ता नाही तर असे अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे खरं तर नाशिक शहरामध्ये या सुरू असलेल्या कामांमुळे खरं तर सिंहस्थांच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नाशिककरांना थोडा त्रास होणार आहे त्यांनी सहन करावा, परंतु आगामी काळात रस्ते चांगले होतील अशा पद्धतीचा विश्वास दाखवला. मात्र सध्या या पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचं खरं तर त्यांना खड्ड्यांमधून वाट काढत त्यांच्या आरोग्याचे प्रश्न देखील या निमित्ताने जे आहे ते उद्भवल्याचं समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहे. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.